मित्रांनो, या कथेतील स्थळे जरी सत्य असली तरी ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे आणि फक्त मनोरंजन म्हणून ऐकावी. पुणे जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावात महेश नावाचा एक तरुण राहत होता. वय साधारण 28 वर्ष. आई वडील, एक धाकटी बहीण आणि जुनं कौलारू घर, एवढंच त्याचं विश्व होतं. महेशचं आयुष्य कधी सोपं नव्हतं. त्याचे वडील काही वर्षापूर्वी आजारामुळे काम करू शकत नव्हते. आई गावात लोकांच्या घरची कामं करून संसार चालवत होती. बहीण 12वीला शिकत होती. घरात दिवसातून 2 वेळचं जेवण मिळालं तरी तो दिवस चांगला समजला जायचा. महेशने 12वी नंतर शिक्षण सोडलं होतं. घरची परिस्थिती इतकी बिकट होती की पुढे शिकण्याचा विचारही त्याने केला नाही. तो रोज सकाळी कामाच्या शोधात बाहेर पडायचा. कधी बांधकामावर मजुरी, कधी गोदामात पोती उचलण्याचं काम, पण कुठेही कायमस्वरूपी नोकरी मिळत नव्हती. एक मात्र त्याला खूप चांगलं जमत होतं, गाडी चालवणं. लहानपणापासून गावातल्या ट्रॅक्टरपासून ते पिकअपपर्यंत अनेक गाड्या त्याने चालवल्या होत्या. नंतर त्याने मेहनत करून हेवी वाहन चालवण्याचा परवानाही काढला होता, पण परवाना असूनही नोकरी काही मिळत नव्हती. एक दिवस त्याचा जुना मित्र संतोष अचानक गावात आला. महेशची अवस्था पाहून तो म्हणाला, "अरे, तू अजूनही काम शोधतोयस?" महेश हसण्याचा प्रयत्न करत म्हणाला, "काम नाही रे, घरात पैसे संपत आलेत." संतोष काही क्षण शांत राहिला, मग म्हणाला, "मी ज्या ट्रान्सपोर्ट कंपनीत काम करतो तिथे एक ड्रायव्हरची जागा रिकामी आहे. तुला खरंच ड्रायव्हिंग येत असेल तर उद्या माझ्यासोबत चल." महेशच्या डोळ्यात पहिल्यांदाच आशेची चमक दिसली. दुसऱ्याच दिवशी तो संतोषसोबत पुण्यातल्या त्या खाजगी ट्रान्सपोर्ट कंपनीत गेला. तिथे त्याची छोटीशी ड्रायव्हिंग टेस्ट झाली. अरुंद जागेत ट्रक रिव्हर्स करणं, लोडेड ट्रक कंट्रोलमध्ये चालवणं, चढावर आणि उतारावर गाडी सांभाळणं. महेशने प्रत्येक गोष्ट इतक्या आत्मविश्वासाने केली की कंपनीचा सुपरवायझर प्रभावित झाला. "उद्यापासून कामावर ये," इतकंच त्याने सांगितलं. त्या एका वाक्याने महेशचं आयुष्य बदललं. घरी जाऊन ही बातमी सांगितल्यावर त्याच्या आईच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. "देव तुझं भलं करो बाळा." आईच्या त्या शब्दांनी महेशच्या मनात एकच विचार आला, आता काहीही झालं तर ही नोकरी मी सोडणार नाही. पुढचे काही दिवस सगळं सुरळीत चाललं. महेश वेगवेगळ्या शहरांमध्ये माल पोचवत होता. कंपनीतील वरिष्ठही त्याच्या कामावर खुश होते. एके दिवशी दुपारी ऑफिसमध्ये सुपरवायझरने त्याला बोलावलं. "महेश." "हो साहेब." "आज रात्री एक महत्त्वाचा माल कोलाडला पोचवायचा आहे." रस्ता ताम्हिणी घाट. हे नाव ऐकताच ऑफिसमध्ये बसलेले 2-3 ड्रायव्हर एकमेकांकडे पाहून शांत झाले. त्यातील एकाने हळू आवाजात विचारलं, "साहेब, दुसऱ्या कोणाला पाठवा ना." सुपरवायझरने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. महेशला मात्र काही समजलं नाही. त्याच्यासाठी तो फक्त आणखी एक प्रवास होता. पण त्याला कल्पनाही नव्हती की दुसऱ्या दिवशी सकाळचा सूर्य उगवेपर्यंत त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून जाणार होतं. रात्रीचे 9:30 वाजले होते. कंपनीच्या मोठ्या गोदामात नेहमीप्रमाणे गडबड सुरू होती. फोर्कलिफ्टचे आवाज, माल चढवणारे कामगार, कागदपत्र तपासणारे सुपरवायझर, सगळीकडे धावपळ चालू होती. महेश आपल्या ट्रकजवळ उभा राहून माल व्यवस्थित बांधला आहे का हे पाहत होता. हा त्याचा ताम्हिणी घाटातून जाणारा पहिलाच प्रवास होता. सुपरवायझर त्याच्या जवळ आला. "महेश, हा माल उद्या सकाळी 7च्या आत कोलाडच्या गोदामात पोहोचला पाहिजे. उशीर झाला तर कंपनीचं मोठं नुकसान होईल." "काळजी नका करू साहेब, वेळेत पोहोचवतो." "ठीक आहे. रस्ता लांब आहे आणि पाऊसही सुरू आहे. जपून जा." महेशने मान हलवली. त्याला फक्त एकच गोष्ट दिसत होती, ही डिलिव्हरी यशस्वी झाली तर पुढच्या महिन्यात त्याचा पगार वाढू शकतो. त्याने इंजिन सुरू केलं. जड ट्रकचा आवाज गोदामभर घुमला आणि काही क्षणात तो पुण्याच्या रस्त्यांवरून ताम्हिणी घाटाच्या दिशेने निघाला. रात्री 11च्या सुमारास पाऊस आणखी वाढला. वायपर सतत चालू होते, पण तरीही समोरचं नीट दिसत नव्हतं. रस्त्याच्या दोन्ही बाजूला काळोख पसरला होता. काही अंतरावर त्याला रस्त्याच्या कडेला एक छोटीशी टपरी दिसली. "चला, चहा घेऊन जाऊ."
महेशने ट्रक बाजूला लावला. टपरीवर 3-4 ट्रक ड्रायव्हर उभे होते. गरम चहाचा वापरता कप हातात घेऊन ते आपापसात काहीतरी बोलत होते. महेशही त्यांच्यात जाऊन उभा राहिला. तेवढ्या त्याच्या कंपनीत काम करणाऱ्या एका ड्रायव्हरने त्याला ओळखलं. "अरे महेश, तू इथे?" "हो, कोलाडला माल घेऊन चाललोय." "कोणत्या रस्त्याने?" "ताम्हिणी घाट." हे ऐकताच त्या ड्रायव्हरच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणात गायब झालं. तो काही सेकंद शांत राहिला. मग हळू आवाजात म्हणाला, "आजच जावं लागणार आहे का?" "हो, उद्या सकाळपर्यंत माल पोचवायचा आहे." तो ड्रायव्हर चहाचा कप खाली ठेवत म्हणाला. "महेश, आज सकाळी ताम्हिणी घाटात मोठा अपघात झाला." "अपघात?" "हो, एका कारचा." महेशने सहज विचारलं, "कोणी वाचलं का?" त्या ड्रायव्हरने नकारार्थी मान हलवली. "नाही, कार दरीत कोसळली." त्यातलं एक तरुण जोडपं जागीच गेलं. क्षणभर तिथे शांतता पसरली. टपरीचा मालकही त्याचं बोलणं ऐकत होता. तो जवळ येत म्हणाला, "फक्त अपघात नाही झाला." सगळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं. तो हळू आवाजात म्हणाला, "अपघात झाल्यापासून रात्री तिकडून जाणाऱ्या 2-3 गाड्यांच्या ड्रायव्हरांनी विचित्र गोष्टी पाहिल्याचं सांगितलं आहे." महेश हसला. "कसल्या गोष्टी?" "रस्त्याच्या कडेला एक बाई बसून रडताना दिसते म्हणे." दुसरा ड्रायव्हर लगेच म्हणाला, "कोणी तिच्याजवळ थांबायचं नाही आणि आवाज ऐकू आला तरी मागे वळून पाहायचं नाही." महेशला हे सगळं ऐकून हसू आलं. "अहो, अशा गोष्टींवर आजच्या काळात कोण विश्वास ठेवतं?" टपरीचा मालक गंभीर चेहऱ्याने म्हणाला, "विश्वास ठेवू नकोस, पण घाटात गेल्यावर ही गोष्ट नक्की आठव." महेशने चहा संपवला. त्याने घड्याळात पाहिलं. रात्रीचे 12 वाजायला 10 मिनिटं बाकी होती. त्याच्या मनात एकच विचार होता, मला पैसे कमवायचे आहेत, बाकी सगळ्या गोष्टी फक्त अफवा आहेत. त्याने ट्रक सुरू केला. इंजिनचा आवाज पावसात घुमला. हळूहळू टपरी मागे पडली आणि काही मिनिटात ताम्हिणी घाटात आपले स्वागत आहे असा फलक त्याच्या हेडलाईटच्या प्रकाशात चमकून गेला. घाटात प्रवेश होताच वातावरण पूर्ण बदललं. दाट धुकं, मुसळधार पाऊस, रस्त्याच्या कडेला उंच झाडं आणि त्या काळोखात फक्त ट्रकच्या इंजिनचा आवाज. महेशने नकळत स्टेअरिंगवरची पकड आणखी घट्ट केली. त्याला अजूनही टपरीवाल्याचं वाक्य आठवत होतं, "रडण्याचा आवाज ऐकू आला तरी थांबू नकोस." आणि तेवढ्यात रस्त्याच्या डाव्या बाजूच्या दाट अंधारातून एका स्त्रीच्या हळू दुःखी रडण्याचा आवाज त्याच्या कानावर पडला. महेशने नकळत ब्रेकवर पाय हलका ठेवला, पण पुढच्याच क्षणी त्याला टपरीवरचा इशारा आठवला. त्याने ट्रकचा वेग वाढवला आणि त्या आवाजाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत पुढे निघून गेला. पण त्याला अजूनही कल्पना नव्हती की ही फक्त सुरुवात होती. महेशने ट्रकचा वेग थोडा वाढवला. त्याच्या मनात एकच विचार सुरू होता, काही नाही, फक्त मनाचा खेळ आहे. त्या टपरीवाल्याने सांगितलेल्या गोष्टी डोक्यात बसल्या आहेत. बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता. वायपर पूर्ण वेगाने चालू होतं, पण समोरचं धुकं काही कमी होत नव्हतं. ट्रकच्या हेडलाईटचा प्रकाश अवघ्या काही मीटरपर्यंतच पोहोचत होता. महेशने घड्याळाकडे पाहिलं. रात्रीचे 2:18 झाली होती. त्याने खोल श्वास घेतला. आणखी अर्धा पाऊण तास, मग घाट संपेल. तो स्वतःलाच धीर देत पुढे जात राहिला. जवळपास 10 मिनिटं झाली असतील. अचानक रस्त्याच्या डाव्या बाजूला हेडलाईटच्या पिवळसर प्रकाशात पुन्हा एक आकृती दिसली. तीच एक बाई रस्त्याच्या कडेला बसलेली. तिचे लांब केस पूर्ण चेहऱ्यावर पडलेले, दोन्ही हातांनी गुडघे पकडलेले, आणि ती अगदी हळू आवाजात रडत होती. महेशच्या अंगावर काटा आला. त्याने नकळत त्या दिशेने पाहिलं, पण पुढच्याच क्षणी त्याने नजर रस्त्यावर वळवली. थांबायचं नाही, हेच शब्द त्याच्या डोक्यात घुमत होते. त्याने ट्रक न थांबवता पुढे नेला. आणखी 15 मिनिटं गेली. पाऊस आता आणखी जोरात पडत होता. विजांचा कळकळाट संपूर्ण घाट दणाणून सोडत होता. महेशला वाटलं, आता त्या जागेपासून मी खूप पुढे आलो असेन. तेवढ्या त्याच्या हेडलाईटमध्ये पुन्हा तीच आकृती दिसली. महेशच्या हातातून स्टेअरिंग जवळजवळ सुटलंच. तो क्षणभर स्तब्ध झाला. तीच बाई, तीच बसण्याची पद्धत, तेच रडणं, आणि रस्त्याच्या बाजूला उभा असलेला तोच वाकडा पिंपळाचा वृक्ष. महेशच्या कपाळावर घाम फुटला. हे कसं शक्य आहे? मी तर इतका पुढे आलो होतो. त्याने मागच्या आरशात पाहिलं. रस्ता रिकामा होता.
मग तो पुन्हा त्याच ठिकाणी कसा? त्याने ट्रकचा वेग वाढवला. आता त्याच्या छातीत धडधड सुरू झाली होती. घाटातील प्रत्येक वळण त्याला सारखंच वाटू लागलं. पावसाचा आवाज, इंजिनचा आवाज आणि स्वतःच्या हृदयाचे ठोके याशिवाय काहीच ऐकू येत नव्हतं. 5-6 मिनिटांनी पुन्हा तेच वळण, तीच बाई. महेशच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले, देवा. यावेळी मात्र काहीतरी वेगळं होतं. ती अजूनही मान खाली घालून बसली होती, पण तिचं रडणं हळूहळू बदलायला लागलं. हा आवाज हळूहळू मोठ्या विचित्र हास्यात बदलू लागला. ते हास्य एखाद्या माणसाचं नव्हतं. जणू अनेक लोक एकाच वेळी हसत होते. तो आवाज संपूर्ण घाटात घुमू लागला. महेशच्या हातापायांना कंप सुटला. त्याने घाबरत त्या बाईकडे पाहिलं. ती हळूहळू, अगदी हळूहळू आपली मान वर करत होती. तिचे केस बाजूला सरकू लागले आणि पहिल्यांदाच महेशला तिचा चेहरा दिसला. तो चेहरा पाहून त्याच्या अंगातील रक्त गोठलं. तिच्या गळ्यावर कानापासून मानेपर्यंत एक खोल चिरा होता. जणू एखाद्या धारदार वस्तूने गळा फाडला होता. त्या जखमेतून पावसाचं पाणी वाहत होतं. तिचे दोन्ही डोळे पूर्णपणे पांढरे, बुबुळच नव्हतं. ओठ अशक्य इतके ताणलेले आणि चेहऱ्यावर एक विकृत हास्य. ती थेट महेशकडे पाहत होती. महेशने भीतीने स्टेअरिंग घट्ट पकडलं. नाही नाही, तो स्वतःशीच पुटपुटला. त्याने ट्रकचा ॲक्सिलेटर पूर्ण दाबला. इंजिन जोरात गरजलं. ट्रक वेगाने पुढे निघाला. सुमारे 20 मिनिटं महेशने एकदाही मागे वळून पाहिलं नाही. शेवटी रडण्याचा आणि हसण्याचा दोन्ही आवाज बंद झाले. महेशने सुटकेचा निश्वास सोडला. संपलं, तो स्वतःशी म्हणाला. पण काही सेकंदांनी त्याच्या लक्षात आलं, रस्त्याच्या कडेला आता ती बाई नव्हतीच. रस्ता पूर्ण रिकामा होता. महेशने ट्रकचा वेग कमी केला. ती अचानक कुठे गेली? भीतीपेक्षा आता त्याच्या मनात प्रश्न जास्त होते आणि त्याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी त्याने एक अशी चूक केली जी त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरणार होती. त्याने ट्रक रस्त्याच्या कडेला थांबवला आणि हळूहळू खाली उतरला. महेश काही क्षण ट्रकजवळच उभा राहिला. पावसाचा जोर अजूनही कमी झाला नव्हता. थंड वारा अंगावर आदळत होता. झाडांच्या फांद्या वाऱ्याने हलत होत्या आणि त्यांच्या सावल्या ट्रकच्या हेडलाईटमध्ये विचित्र आकार घेत होत्या. त्याने आजूबाजूला नजर फिरवली. रस्ता पूर्णपणे ओस पडला होता. ना एखादी गाडी, ना माणूस, ना कोणताही आवाज. फक्त पावसाचा सतत कोसळणारा आवाज. महेशने मोबाईल काढला. नेटवर्क नव्हतं. त्याने टॉर्च सुरू केली आणि रस्त्याच्या कडेला जिथे ती बाई बसली होती तिकडे फिरवला. कोण आहे? त्याने घाबरत आवाज दिला. उत्तर आलं नाही. तो आणखी काही पावलं पुढे गेला. चिखलात फक्त त्याच्या स्वतःच्या पावलांचे ठसे दिसत होते. त्या बाईचा एकही ठसा नव्हता. महेश थबकला. इतक्या पावसात जर कोणी बसलं असतं तर पावलांचे ठसे दिसायला हवेत, तो विचार करतच होता. तेवढ्यात ट्रकचा हॉर्न अचानक प्रचंड आवाजात वाजला. महेश अक्षरशः दचकला. त्याने झटकन मागे वळून पाहिलं. हॉर्न सतत वाजत होता, पण त्याने हॉर्न दाबलाच नव्हता. त्याच्या छातीत धडधड सुरू झाली. हे काय चाललंय? तो घाबरत ट्रकच्या दिशेने धावू लागला. पाऊस इतका जोरात पडत होता की काही क्षण ट्रकही नीट दिसत नव्हता. पण जेव्हा तो थोडा जवळ आला तेव्हा त्याचे पाय जागेवरच थिजले. ट्रकच्या ड्रायव्हिंग सीटवर कोणीतरी बसलं होतं. महेशने डोळे सोडले. त्याला वाटलं कदाचित पावसामुळे भ्रम होत असेल, पण नाही. ती तीच बाई होती. तिचे लांब काळे केस चेहऱ्यावर पसरलेले, दोन्ही हात स्टेअरिंगवर आणि तिचं डोकं हळूहळू महेशकडे वळत होतं. वीज चमकली आणि एका क्षणासाठी तिचा पूर्ण चेहरा स्पष्ट दिसला. गळ्यावरची खोल चिरा, पांढरे डोळे आणि कानांपर्यंत पसरलेलं ते भेसूर हास्य. महेशच्या तोंडातून किंकाळीच बाहेर पडली. तेवढ्या ट्रकचं इंजिन स्वतःहून सुरू झालं. महेश स्तब्ध उभा राहिला. त्याने चावी खिशात ठेवली होती. मग ट्रक सुरू कसा झाला? पुढच्याच क्षणी ट्रकने जोरात वेग घेतला आणि सरळ महेशकडे येऊ लागला. नाही, महेशने जीवाच्या आकांताने बाजूला उडी मारली. ट्रक त्याच्या अगदी जवळून गरजत पुढे गेला. तो चिखलात पडला. त्याच्या हाताला आणि गुडघ्याला खरचटलं. भीतीने त्याचा श्वास अडकला. तो उठला
आणि जीव वाचवण्यासाठी रस्ता दिसेल तिकडे धावत सुटला. पावसात, अंधारात त्याला काहीच दिसत नव्हतं. फक्त मागून ट्रकचा आवाज येत होता. तो धावतच राहिला. काही अंतर गेल्यावर त्याला अचानक शांतता जाणवली. इंजिनचा आवाज बंद झाला होता. त्याने धाडस करून मागे वळून पाहिलं आणि त्याचा श्वासच थांबला. ट्रक जिथे त्याने तो सोडला होता त्याच्या जागी शांत उभा होता. ना इंजिन चालू, ना हेडलाईट, ना ड्रायव्हिंग सीटवरती बाई. जणू काहीच घडलं नव्हतं. महेश घाबरत घाबरत ट्रकजवळ आला. त्याने कॅबिनमध्ये डोकावून पाहिलं. सीट रिकामी होती. चावी अजूनही त्याच्या खिशातच होती. त्याला काही समजत नव्हतं. मग मी जे पाहिलं ते काय होतं? त्याने थरथरत्या हाताने ट्रक सुरू केला. यावेळी इंजिन लगेच सुरू झाला. त्याने एक क्षणही न दवळता ट्रक पुढे घेतला. फक्त घाट संपेपर्यंत पोहोचायचं. तो स्वतःशीच पुटपुटला. काही मिनिटं सगळं शांत होतं. महेशला वाटलं आता सगळं संपलं. पण अचानक त्याच्या उजव्या कानाजवळ अगदी हळू आवाजात एका स्त्रीचं रडणं ऐकू आलं. तो गोठून गेला. हळूहळू, अतिशय हळूहळू त्याने बाजूला मान वळवली आणि त्याच्या शेजारच्या सीटवर तीच बाई बसली होती. तिचा चेहरा आता त्याच्यापासून फक्त काही इंचावर होता. ती हळूहळू त्याच्याकडे पाहून हसू लागली. महेशने घाबरून स्टेअरिंगवरील ताबा गमावला. ट्रक जोरात घसरला, रस्त्याबाहेर गेला आणि धाडकन एका मोठ्या झाडावर आदळला. महेशच्या डोक्याला जबर मार बसला. त्याच्या डोळ्यांसमोर अंधार पसरला आणि तो बेशुद्ध झाला. किती वेळ गेला त्याला माहीत नव्हतं. जेव्हा त्याने हळूहळू डोळे उघडले तेव्हा पाऊस कमी झाला होता. पहाटेची मंद राखाडी चाहू लागली होती. त्याने समोर पाहिलं. ट्रक एका मोठ्या वडाच्या झाडाला धडकला होता आणि त्या झाडाच्या अगदी समोर लाल झेंड्यांनी सजवलेलं एक छोटंसं हनुमानाचं मंदिर उभं होतं. महेशने थरथरत्या हातांनी बाहेर येत मंदिराकडे पाहिलं. तो नकळत मंदिराच्या पायऱ्यांवर बसला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याला जाणवत होतं आज तो जिवंत आहे तर फक्त या मंदिरामुळे. पहाटेचे 5:30 वाजले होते. रात्रभर कोसळणारा पाऊस आता रिमझिम झाला होता. दाट धुकं हळूहळू विरळ होत होतं आणि घाटावर सकाळची फिकट किरणं पडायला सुरुवात झाली होती. महेश अजूनही मंदिराच्या पायरीवर बसला होता. त्याचे दोन्ही हात थरथरत होते. रात्रभर जे काही घडलं होतं त्यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. काही वेळाने त्याने धाडस करून ट्रककडे पाहिलं. ट्रकचं पुढचं नुकसान झालं होतं पण इंजिन सुरक्षित होतं. त्याने चाबी फिरवली. इंजिन एका प्रयत्नात सुरू झालं. महेशने दोन्ही हात जोडून मंदिराकडे नमस्कार केला. आज तुम्ही नसता तर मी जिवंत नसतो, असं पुटपुटत तो घाट उतरू लागला. घाट संपल्यावर काही अंतरावर त्याला एक जुनी टपरी दिसली. रात्रभराच्या भीतीने त्याचा घसा पूर्ण कोरडा पडला होता. त्याने ट्रक बाजूला लावला. टपरीवर 60-66 वर्षाचा म्हातारा चहा बनवत उभा होता. महेशने चहाचा कप घेतला. म्हाताऱ्याने त्याच्याकडे नीट पाहिलं. त्याच्या चिखलाने माखलेल्या कपड्यांकडे, कपाळावरील जखमेकडे आणि थरथरणाऱ्या हातांकडे. तो शांतपणे म्हणाला, काल रात्री घाटातून आलास? महेशने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. हो. आणि ती तुला दिसली? महेशच्या हातातून चहाचा कप जवळजवळ निसटला. तुम्हाला कसं माहीत? म्हातारा काही क्षण शांत राहिला, मग हळूहळू बोलू लागला. काल सकाळी ज्या अपघाताबद्दल लोक बोलत होते त्या कारमध्ये नवरा बायको आणि त्यांची 5 वर्षाची मुलगी होती. पावसामुळे ट्रकला ओव्हरटेक करताना कार घसरली. ती थेट दरीत कोसळली. तिघांचाही जागीच मृत्यू झाला. महेश शांतपणे ऐकत होता. म्हातारा पुढे म्हणाला, पण बाईचा मृत्यू अपघाताने झाला नव्हता. महेश दचकला. म्हणजे? कार दरीत पडली तेव्हा ती काही मिनिटं जिवंत होती. तिच्या गळ्यात लोखंडी गार्ड रेलचा तुकडा घुसला होता. ती मदतीसाठी रडत होती खूप वेळ, पण मुसळधार पाऊस, अंधार आणि निर्जन घाट, कोणीच तिच्यापर्यंत पोहोचू शकलं नाही. ती अशीच तळफळत मरण पावली. महेशच्या अंगावर पुन्हा काटा आला. त्याच्या डोळ्यांसमोर त्या स्त्रीचा चिरलेला गळा उभा राहिला. म्हातारा पुढे म्हणाला, तेव्हापासून रात्री 2च्या सुमाराला ती मदतीसाठी रडताना दिसते. जो थांबतो तो परत कधीच पूर्वीसारखा राहत नाही. महेशने घाबरत विचारलं, मग मी कसा वाचलो? म्हातारा मंद हसला.
कारण तुझा ट्रक जिथे धडकला ते मंदिर या घाटात येणाऱ्या प्रत्येक ड्रायव्हरचा आधार आहे. कित्येक लोक सांगतात मंदिराच्या हद्दीत ती कधीच येत नाही. तुझा अपघात झाला पण मंदिराच्या आवारात, म्हणून तू वाचलास. महेश काहीच बोलू शकला नाही. त्याने शांतपणे चहा संपवला, ट्रकमध्ये बसला आणि कंपनीच्या गोदामाकडे निघून गेला. त्या घटनेनंतर महेशने कधीही रात्री घाटातून ट्रक चालवला नाही. कंपनीने अनेकदा त्याला फेरी दिली, पण तो प्रत्येक वेळी दुसरा रस्ता मागायचा. काही जण थट्टा करायचे, काही जण म्हणायचे इतका अनुभवी ड्रायव्हर आणि घाटाला घाबरतो. पण महेश फक्त हसायचा, कारण त्याने जे पाहिलं ते सांगूनही कोणाचा विश्वास बसला नसता.